मी महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त आंदोलन केले, मग ते प्रश्न पुण्याचा असेल, तो महाराष्ट्राचा असेल किंवा देशाचा असेल. भारतीय संस्कृतीशी कायम राहिलो की जे पवारसाहेब ज्यांचं एज ऑफ 83 होतं, ज्यांनी या पुण्यासाठी, महाराष्ट्रासाठी, देशासाठी खूप सारं काही केलं, त्यांना त्यांच्या संघर्ष काळात सोडून जायचं नाही. प्रत्येक जाती धर्मातल्या मंडळींना, प्रत्येक राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार होता, आहे आणि उद्यासुद्धा राहील. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार पक्ष असेल किंवा शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेबांचा पक्ष असेल, या तिन्ही पक्षाला खूप चांगल्या जागा मिळतील. सर, तुम्हाला NCP-SP कंटेस्ट करायला दिलं इथे हडपसरची सीट. पहिली रिॲक्शन काय तुमची? खूप आनंद आहे. पक्षाचे प्रमुख अर्थात आमचे श्रद्धास्थान आदरणीय पवारसाहेब, माननीय जयंत पाटील साहेब, माननीय सुप्रियाताई सुळे, माननीय माझे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे आणि समस्त NCP टीम, आमची MV अर्थात महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांचे, अर्थात शिवसेना उद्धवजी साहेबांच्या पक्षाचे, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्या नावाला ग्रीन सिग्नल दिला, अर्थात मला या ठिकाणी उमेदवारी दिली. अर्थात हे माझ्या पक्षनिष्ठेचं फळ आहे की पक्षाच्या संघर्ष काळामध्ये, पक्षाच्या एकूणच जर खडतर काळामध्ये मी पक्षाबरोबर राहिलो आणि त्याहीपेक्षा मागची 3.5 वर्ष ॲज अ प्रेसिडेंट ऑफ पुणे सिटी मी महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त आंदोलन केले, मग ते प्रश्न पुण्याचा असेल, तो महाराष्ट्राचा असेल किंवा देशाचा असेल, ह्या सगळ्या विषयाला घेऊन त्या ठिकाणी मी भांडत राहिलो. हडपसर विधानसभा मतदारसंघात वेगवेगळे प्रश्न घेऊन महानगरपालिकेवर मोर्चे नेले आणि त्या सगळ्या गोष्टी पाहता सरकारला न घाबरणारा, राजकीय गुन्हे दाखल होऊन अटकेची भीती न बाळगणारा कार्यकर्ता म्हणून एक ओळख निर्माण झाली आणि अर्थात म्हणून त्याच दृष्टीने पवारसाहेबांनी आणि पक्षाने माझा विचार केला. हे निश्चित माझ्या आयुष्यातलं खूप मोठं बक्षीस आहे असं मला नक्की या ठिकाणी वाटतं. तुम्हाला वाटतं का हे तुमच्या लॉयल्टीचं तुम्हाला क्रेडिट मिळालं आहे की तुम्ही जेव्हा NCP फुटली, तुम्ही अजित पवारांसोबत नाही गेला आणि NCP-SP सोबत राहिला, की त्याचं फळ येते? 100% आहे. त्याचं कारण आहे की प्रशांत जगतापची फक्त तुम्ही एक सिंगल नाही का उमेदवारी म्हणून नाही का पाहू नका. प्रशांत जगताप ही सिम्बॉलिक उमेदवारी, ही म्हणजे हा एक सिम्बॉलिक कॅन्डिडेट आहे. जे म्हणून NCP पवारसाहेबांच्या पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत किंवा इतर पक्षाचे, त्यांनासुद्धा हा संदेश आहे. जर प्रशांत जगताप या ठिकाणी आंदोलन करत असताना, गुन्हे दाखल होत असताना सुद्धा घाबरला नाही, या ठिकाणी पक्षासाठी रस्त्यावर उतरत राहिला, कामकाज करत राहिला, पार्टी वाढवत राहिला आणि म्हणून प्रशांत जगतापचा जर विचार होतो तर तुमचासुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्यासाठी ती अपॉर्च्युनिटी आहे की यस, न घाबरता पक्षासाठी कामकाज करत राहा. नुसतं पक्ष नाही, तुम्ही ज्या सिटीत आहात. मी माझ्या पुण्याच्या प्रश्नासाठी भांडलो आहे, माझ्या हडपसर मतदारसंघासाठी भांडलो आहे, मी महाराष्ट्रासाठी, देशासाठी संघर्ष केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये काहीतरी घटना घडली आहे, तामिळनाडूमध्ये काहीतरी घटना घडली आहे, ज्याच्यामध्ये केंद्र सरकार त्या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे. तो प्रश्न घेऊन मी रस्त्यावर आलो आणि त्या सगळ्या प्रकरणात आमच्यावर गुन्हे दाखल होऊन सुद्धा न घाबरता ते आम्ही नाही का प्रयत्न किंवा तो लढा चालू ठेवला आणि म्हणूनच या ठिकाणी हे पक्षनिष्ठेचं फळ आहे असं मला नक्कीच वाटतं. बरोबर. आपण जर हडपसर कॉन्स्टिट्युएन्सीचं एकतर बघितलं तर तुम्ही चेतन तुपेच्या अगेन्स्ट लढणार आहात. NCP वर्सेस NCP-SP अशी लढत होणार आहे. तुम्ही कसं पाहता याच्याकडे? ही लढत NCP वर्सेस NCP नाही, तर पक्षाशी इमानी राहणारा, नेत्याशी इमानी राहणारा, आपण मराठी आणि इंडियन कल्चर मानतो, या ठिकाणी ज्या इंडियन कल्चरमध्ये आईवडिलांना एका सर्टन स्टेजमध्ये सोडून जायचं नसतं, त्या कल्चरमधल्या मी एका भारतीय संस्कृतीशी कायम राहिलो की जे पवारसाहेब ज्यांचं एज ऑफ 83 होतं, ज्यांनी या पुण्यासाठी, महाराष्ट्रासाठी, देशासाठी खूप सारं काही केलं, त्यांना त्यांच्या संघर्ष काळात सोडून जायचं नाही. ती स्वाभिमानी संस्कृती मी जपली. पलीकडेचे मात्र सत्तेच्या मागं धावले. त्याच्यामुळे ही लढत स्वाभिमान वर्सेस या ठिकाणी सत्तेसाठी लाचार असणाऱ्यांची आहे. त्यामुळे मला खात्री आहे की मी स्वाभिमान बाळगला. हडपसरची जनता ही मी स्वाभिमान बाळगणारा कार्यकर्ता म्हणून माझ्या पाठीशी नक्की उभी राहते. बरोबर. अगेन हडपसरचं कन्सिडरिंग हडपसरमध्ये जवळपास 30% मुस्लिम पॉप्युलेशन आहे आणि वंचित बहुजन आघाडींनी पण एक मुस्लिम उमेदवार दिला आहे. त्या अजून जुबेर मेनन पण उभे राहणार आहेत. तर तुम्ही कशी पाहता, म्हणजे कंटेस्ट होऊ शकतो? नाही, असं काही नाही. शेवटी बघा, प्रत्येक जाती धर्मातल्या मंडळींना, प्रत्येक राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार होता, आहे आणि उद्यासुद्धा राहील. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे दिलेला तो अधिकार आहे. या ठिकाणी कोणी निवडणूक लढवतं याहीपेक्षा ते का लढवतात याचा विचार मुस्लिम समुदाय किंवा इतर सगळे समुदाय नक्की करतील. हे खऱ्या अर्थाने कुठंतरी महायुतीला किंवा त्या ठिकाणी नरेंद्रजी मोदी, देवेंद्रजी फडणवीस यांना मदत करण्यासाठीचं हे खेळ आहे का, ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील. त्याच्यामुळं हे जे कॅन्डिडेट उभे केले जातात ह्यांचं या मतदारसंघासाठी काम काय आहे नेमकं, यांनी त्या मतदारसंघाच्या प्रश्नासाठी किती संघर्ष केला आहे, ह्या सगळ्या गोष्टी चेक करूनच मतदार मतदान करतील या बाबतीत माझ्या मनात शंका आहे. जेव्हा मी जुबेर मेननशी बोललो होतो तर ते म्हणले की आमचं पवार साहेबांशी बोलणं झालं आहे आणि असं होतं की जर तुम्ही मुस्लिम कॅन्डिडेट द्या इथे हडपसरमधून तर मग मी स्वतः उभे नाही राहत, मी उभं नाही राहणार. मग त्यांचं म्हणणं की एक मुस्लिम कॅन्डिडेट आहे, कारण की पुणे डिस्ट्रिक्टमध्ये अशी ही सीट आहे
त्याच्यामध्ये एक मुस्लिम कॅन्डिडेट इझिली जिंकून येऊ शकतो. असं आहे की हे जे जुबेरबाईंनी काय सांगितलं मला माहिती नाही, पण जे सांगतायत ते निश्चित खोटं आहे. त्याचं कारण आहे की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये पवारसाहेबांनी असा शब्द कधी दिलेला नव्हता. होय, आम्ही मुस्लिम समुदायाला किंवा सर्व जाती समूहाला म्हणजे त्या ठिकाणी मराठा असेल, माळी असेल, धनगर असेल, वंजारी असेल, आमचा नाही का मातंग समाजाचा बांधव असेल, बौद्ध समाजाचा बांधव असेल, या सगळ्यांना उमेदवारी देतो आहे. ही गोष्ट खरी आहे. महाविकास आघाडीच्या ज्या जाती समूहाचं मतदान खूप कमी आहे त्यांनासुद्धा आम्ही देतो आहे. पण ते देत असताना शेवटी तो कार्यकर्ता तर कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, त्यापेक्षा तो त्या कार्यकर्ता त्या मतदारसंघात चांगलं कामकाज करतो आहे का, त्याचं नाव पॉप्युलर आहे का, सर्वेमध्ये त्याचं नाव वर दिसतं आहे का, त्यालाच उमेदवारी दिली जाईल ना. तर कुठेतरी महायुतीला मॅनेज होऊन त्यांना बाय देण्यासाठी थोडीच येणार. मी जर अमुक एका जातीचा आहे आणि मला खुश करण्यासाठी नाही का या ठिकाणी नाही का पक्षाने उमेदवारी दिली, तर मी माझ्या पक्षाचं आणि माझ्या मतदारसंघाचं नुकसान करतो आहे. कारण की मी जर त्या संबंधित व्यक्तीने जर त्या मतदारसंघासाठी कामकाज केलं नसेल तर बाय डिफॉल्ट लोक जो जुना आमदार आहे त्याचा कदाचित विचार करतील. त्याच्यामुळे विषय असा आहे की तसं न होऊन देण्याकरता जो या मतदारसंघासाठी भांडला, जो या शहरासाठी भांडला, त्याची जात धर्म न बघता प्रशांत जगताप नावाच्या कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे. या मतदारसंघात 1.25 लाखपैकी आपलं म्हणणं काही अंशी बरोबर आहे. 6,23,000 मतदार आहे. त्याच्यापैकी साधारणतः 1,13,000 मतदान हे मुस्लिम आहे. ते साधारणतः 17-18% आहे. अर्थात ते खूप मोठं आहे. त्या समाजालासुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही मागच्या काळात केला. या मतदारसंघामध्ये तब्बल 5 तिकीट ही मुस्लिम समुदायाला 6 तिकीट मागच्या काळात दिली होती. त्याच्यापैकी 4 निवडूनसुद्धा आले होते, 2 जागा गेल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीने मुस्लिम समुदायाला त्या ठिकाणी अशा प्रकारचं नाही का संधी दिली होती का, तर 100% दिली होती. आणि भविष्यकाळात सुद्धा दिली. नॉट ओन्ली मुस्लिम, ख्रिश्चन असतील, शीख असतील, जैन असतील, बौद्ध असतील, या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न कालही होता, आजही आहे आणि उद्या सुद्धा राहील. बरोबर. जर आपण महाविकास आघाडीचं बघितलं तर शिवसेना पण ही सीटची मागणी करत होतं. त्यांचे महादेव बाबर एक्स MLA होते इथले, तर पण सीट शेअरिंगमध्ये तर ही सीट तुम्हाला मिळाली. तर तुम्हाला वाटतं का शिवसेनेचं कॅडर तुमच्या मागे राहील, उभं राहील? हे बघा, अनेक वादळ येतात. अनेक निवडणुकांमध्ये खूप सारे लोक नगरसेवक, आमदार आणि खासदारकीच्या निवडणुकीला इच्छुक असतात. त्या ठिकाणी त्यांनी तिकीट मागणं गैर आहे का, तर बिलकुल नाही. त्यांना तिकीट मागण्याचा तो अधिकार आहे. त्या प्रकारे शिवसेनेचे म्हणजे मान्य उद्धव साहेबांच्या शिवसेनेचे मान्य महादेव बाबर असेल, काँग्रेस पक्षाचे मान्य बाळासाहेबजी शिवरकर असेल, यांनी तिकीट मागितलं. त्याच्यामध्ये गैर असल्याचं काही कारण नाही. पण ते कधीपर्यंत, जोपर्यंत निवडणुकांच्या नाका या ठिकाणी सीट वाटप होत नाही तोपर्यंत. एकदा सीट वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाला आली. त्याही पलीकडे 2019 निवडणुकीमध्ये जे काय आमच्या नाही का एकूणच नाही का समीकरण आहे, त्याच्यामध्ये 2019ला 19ला ज्या निवडणुका काँग्रेसने जिंकल्या त्या सीट त्यांच्याकडेच राहिल्या. शिवसेना उद्धव साहेबांच्या पक्षाने जिंकल्या त्या त्यांच्याकडेच राहिल्या. ज्या नका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाने जिंकल्या त्या त्यांच्याकडेच राहिल्या. पण 19शी जागा ही राष्ट्रवादीने इथली जिंकली होती. त्या अनुषंगाने ती जागा मला मिळाली आहे. त्याच्यामुळं त्यांनी गैर असं काही केलेलं नाही. अर्थात मला खात्री आहे की मान्य बाबरसाहेब हे उद्धव साहेबांच्यावर प्रेम करणारे आणि स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे साहेबांच्यावर श्रद्धा ठेवणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या विचारामुळेच ते नगरसेवक, उपमहापौर, आमदार झालेले आहेत. त्याच्यामुळं ते या सगळ्या गोष्टीमध्ये निश्चित महाविकास आघाडीबरोबर राहतील. बरोबर. आपण हडपसरचा जर प्रश्न बघितले, हडपसरचं ट्रॅफिक हे सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तुम्ही कसं सॉल्व्ह करू शकता? हे माझं म्हणणं असं आहे की हडपसरचे जे आता आमदार आहेत त्यांच्या घरात तब्बल 30-35 वर्ष नगरसेवकपद राहिलेले आहे. त्यांच्या घरात जवळजवळ 18 वर्ष आमदारकी, त्याचबरोबर 1 वर्ष खासदारकी राहिलेली आहे. या सगळ्या प्रवासामध्ये जे हडपसर गाव 1950 साली महानगरपालिकेत आलं, त्या हडपसर गावामध्ये आजही पाणी टंचाई आहे. हडपसर मतदारसंघात तर आहेच, पण खुद्द हडपसरमध्ये आहे जिथं आमदार राहतात. त्याच्यामुळे ज्यांना मागची 74-75 वर्ष या मतदारसंघातला पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही, ज्यांना ट्रॅफिक जॅमची समस्या सोडवता आली नाही, आज हडपसरच्या विधानसभेच्या कुठल्याही म्हणजे कात्रजपासून ते मांजरीपर्यंत या ठिकाणी मुंडवा, केशवनगर नका हडपसर गावापासून सातवाडी किंवा मोहम्मदवाडीपर्यंत कुठेही गेला तर तुम्हाला प्रचंड ट्रॅफिकला सामोरं जावं लागतं. तो प्रश्न यांना सोडवता आला नाही. 5 वर्षातल्या 4 वर्षामध्ये हे सत्ताधारी पक्षाचे आमदार राहिले. 3 वर्ष महाविकास आघाडीचे, म्हणजे 2.25 वर्ष महाविकास आघाडीचे आणि 1.25 वर्ष महायुतीचे. असा असताना त्यांना प्रश्न सोडवणं, जर त्यांना सत्ता हाच मार्ग दिसत होता, त्यांनी सत्तेच्या माध्यमातून एक प्रश्न का सोडवला नाही, हा आमचा प्रश्न आहे. हडपसरमध्ये लहान मुलींवर होणारे अत्याचार, महिला भगिनींचे मंगळसूत्र हिसकावून घेण्याचे विषय, मॉब लिंचिंगचे विषय, त्याचबरोबर गोळीबार म्हणजे एखाद्या बँकेच्या मॅनेजरवर गोळीबार करून त्याला ठार मारण्याचं म्हणजे त्याचा मर्डर करण्याचा विषय असेल, किंबहुना कोयता गँग जी महाराष्ट्रात पुण्यातून फेमस झाली, त्या कोयता गँगनी दिवसाढवळ्या सोलापूर रोडला एकूणच ज्या पद्धतीने कोयत्याची ह्या सगळ्या बसगाड्या फोडण्याचा प्रयत्न केला आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत
हे निश्चित हडपसरमध्ये गुन्हेगारी वाढते आणि त्याला कुठेतरी म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आताचे विद्यमान आमदार कुठं नाही का या ठिकाणी शांतपणाने एक प्रकारे मूक सपोर्टच देतात, अशा प्रकारचं चित्र आहे. आणि म्हणून हे सगळं बदलायचं असेल तर हडपसरचा आमदार तुम्हाला बदलायला पाहिजे. हडपसरचा आमदार बदलला तर हडपसरची विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती सुधारेल, हा विश्वास आम्ही नागरिकांना देऊ इच्छितो. त्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये हडपसरचे सगळेच प्रश्न मार्गी लावण्याकरता हडपसरची जनता निश्चित आमदार बदलेल आणि प्रशांत जगतापला आमदार करेल. बरोबर. जर आपण स्पेसिफिकली NCP-SP बघितलं तर जवळपास 90 सीट्स तुम्ही लढणार आहात. तुम्हाला किती सीट्स येतील असं वाटतं? आम्ही साधारणतः 77 ते 79 सीट्स नक्की जिंकू अशी परिस्थिती आहे. आता ते 10-11 सीट पण शेवटच्या काय वाईट नाही आहेत, पण 77 ते 79 सीट नक्की जिंकू. कारण की एकतर आदरणीय पवारसाहेबांचं वारं आहे, तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं वारं आहे, महाविकास आघाडीचं वारं आहे. आणि त्याच्या पलीकडं ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्रात, देशात, परदेशामध्ये आदराने घेतलं जायचं पॉलिटिकल कल्चर करता, ते पॉलिटिकल कल्चर मान्य देवेंद्रजी फडणवीस, मान्य अमितजी शहा आणि मान्य नरेंद्र मोदी यांनी संपुष्टात आणलं. महाराष्ट्रातले आमदार खासदारसुद्धा विकले जातात अशा प्रकारचा रॉंग मेसेज देशभर आणि जगभरात गेला. त्यामुळं महाराष्ट्राची जनता ती सगळ्या जाती धर्माची जी मायग्रेट होती तिथंसुद्धा आलेली आहे, पण जी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान बाळगते किंवा महाराष्ट्राला आपलं स्टेट समजते, त्या सगळ्यांना आपलं महाराष्ट्र बदनाम झालेलं आवडलेलं नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या सगळ्या प्रवासात काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष असेल किंवा शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेबांचा पक्ष असेल, या तिन्ही पक्षाला खूप चांगल्या जागा मिळतील. 200पेक्षा अधिक सीट्स जिंकून आम्ही सत्तेमध्ये पुनरागमन करू. तुम्ही म्हणता 200पेक्षा अधिक सीट जिंकताल तुम्ही, पण महाविकास आघाडीमध्ये सगळं आलबेल आहे का त्यांच्यात? निश्चित आहे. एक लक्षात ठेवा, सगळं काय मनासारखं काय घडत नाही. एका घरात 4 भावांचं सुद्धा व्यवस्थित पटत नसतं. छोट्या मोठ्या कुरबुरी घडत असतात, पण याचा अर्थ पण बाहेरून एकदा शत्रू आला की त्या शत्रूला थांबवण्याचं कामसुद्धा ते 4 भाऊ एकत्रित येऊन करतात. तसंच आहे, आम्ही 3 भाऊ नका या ठिकाणी एकत्रित गुण्यागोविंदाने नांदतोय. हे काय छोटे मोठे डिस्प्यूट आहेत, ते सीट वाटपाचे आहेत. शेवटी ते जागा पडण्यासाठी थोडीच मागतात, जिंकण्यासाठीच मागतात. पण अशा गोष्टींमुळं आमच्या महाविकास आघाडीमध्ये कुठं दरार येणार नाही, कुठं चुकीचा मेसेज नक्की जाणार नाही. तुम्हाला वाटतं का की लाडकी बहीण योजना ही फक्त पोल प्रोपोगंडा आहे आणि पुढं चालवली जाणार नाही, किंवा त्याचा महायुतीला फायदा होईल? बिलकुल, महायुतीला बिलकुल फायदा होणार नाही. त्याचं कारण असं आहे की आमच्या पुण्यातल्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा तालुक्यातल्या महिला खूप हुशार आहेत, त्याचबरोबर स्वाभिमानीसुद्धा आहेत. त्यांना माहिती आहे माझ्याच मुलांनी, माझ्याच नवऱ्यानी, माझ्याच भावांनी, माझ्याच वडिलांनी टॅक्स रूपाने पैसे भरलेले आहेत ते या ठिकाणी गव्हर्नमेंटकडं. त्याच पैशातले पैसे मला मिळतात. ते का सरकार हे काय कुठल्या मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या खिशातले पैसे नाहीत, तर हे पैसे मला रिटर्न देतात, तर ते काय उपकार नाही. हा फर्स्ट पार्ट. आणि दुसरी गोष्ट, एकीकडे 1,500 रुपये मिळत असताना लहान मुलींवर, मोठ्या महिलांवर जे बलात्कार होत आहेत, अत्याचार होत आहेत, मर्डर करून कल्याणसारख्या ठिकाणी 100 तुकडे करून त्या मुलीचे नाही का तुकडे समुद्रात फेकून दिले जातात. ह्या सगळ्या गोष्टी त्या महिलेला, म्हणजे बदलापूरची घटना घडते ज्याच्यामध्ये तो शिक्षण संस्था चालक हा BJPशी संबंधित आहे म्हणून त्याला अटक केले जात नाही आणि दुसऱ्या आरोपीचा एन्काउंटर केला जातो. ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी महिलांमध्ये चीड निर्माण करणाऱ्या आहेत. त्यामुळे 1,500 रुपयाच्या प्रलोभनाला न बळी पडता या महिला निश्चित नाही का आमच्या महाविकास आघाडीला पाठिंबा देतील. मराठा आरक्षणाचा मुद्दा किती इम्पॅक्ट करेल तुम्हाला काय वाटतं? हे निश्चित करेल. त्याचं कारण आहे, एकतर मुळात या सरकारची नियत कधी साफ नव्हती. मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील, मान्य अमितजी शहा असेल किंवा मान्य नरेंद्र मोदी असतील, यांना पहिल्या दिवसापासून माहिती होतं 2014 सालापासून की जर बजेटची रिझर्वेशनची जर नाही का कॅटेगरी वाढवायची असेल किंवा त्याची नाही का मर्यादा वाढवायची असेल तर त्याची अमेंडमेंट ही लोकसभेमध्ये करावी लागेल, लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये करावी लागेल. जिथं 2014पासून मान्य नरेंद्र मोदी आणि NDAचं नाही का बहुमत आहे, त्यांना ते शक्य होतं. जर त्यांची नियत साफ असती, धनगरांचा विषय असेल, लिंगायतांचा विषय असेल, मुस्लिम समुदायाचा विषय असेल किंवा मराठ्यांचा विषय असेल आणि OBCचं पण ओरिजिनल जे काय त्यांचं नाही का सिक्युअर्ड नाही का रिझर्वेशन आहे, हे सगळं सिक्युअर्ड करण्याकरता त्यांनी ती अमेंडमेंट त्यांची राज्यसभेत आणि लोकसभेमध्ये जी काही मेजॉरिटी त्याच्या जीवावर जर केलं असतं तर जरांगे पाटील साहेबांना आंदोलनाला बसावं लागलं नसतं, खूप साऱ्या लोकांना आत्महत्या करायची वेळ आली नसती, महाराष्ट्र पेटला नसता, पलीकडचा गुजरात किंवा पाटीदार समाजाचा किंवा राजस्थानचा गुर्जर समाज पेटला नसता. दुर्दैवाने पेटवण्याचं काम नरेंद्रभाई मोदी, अमितभाई शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यामुळे हे पाप हे निश्चित धुण्याचं काम, हे ते वॉशआउट करण्याचं काम हे महाराष्ट्राची जनता करेल. कारण की या पापातून महाराष्ट्राला मुक्त करायचं काम हे महाविकास आघाडी आज ती पालखी खाद्यावर घेऊन पुढे चाललेली आहे. ती पालखी निश्चित सुखरूप पोहोचण्याचं काम महाराष्ट्राची जनता नक्की करेल. थँक्यू सर तुमचा वेळ देण्यासाठी.